श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 133। स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे आणि बोलण्यामागे एक वेगळा अर्थ होता। सुज्ञानाला तो तात्काळ उमगत होता, ज्यांना उमगत नव्हता त्यांना तो समजून द्यावा लागत होता। चोळापाच्या बायको त्या दिवशी जोड्यात हात घालून आणि जोडा उशाशी घेऊनच निजली होती। हळूहळू तिच्या वेदना संपूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या आणि ती स्वचित्त झाली होती, पण त्यावेळी तिच्या ओठ मात्र सतत पुटपुटत होते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। या षडाक्षी मंत्राचा जप करतच सारी दुःखे आणि विवंचना मिटल्या जातात, हे अनेकांचा अनुभव होता। स्वामी त्यांच्या भक्तांचे आराध्य दैवत कुठले असेल हेच जाणून सांगत होते की सापाची पूजा करा, गणपतीची पूजा करा, पण त्याचबरोबर स्वामी हे सुद्धा सांगत होते की पाषाणाच्या मूर्तीला भक्ती करण्यापेक्षा गुरुभक्ती करा। गुरुभक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती। एक ब्राह्मण पार्थिव लिंगाची पूजा करीत असताना स्वामींनी त्यांना म्हणाले होते, अरे मातीची पूजा आणखी किती दिवस करणार? स्वामी तर म्हणायचे, सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का अभ्यास। बाळप्पा सेवेकऱ्यावर स्वामींची विशेष मर्जी होती। स्वामींची सेवा करण्यासाठी बाळप्पा प्रातःकाळी लवकरात लवकर उठत। एके दिवशी शिवचर्चित होऊन बाळप्पा माळ घेऊन गणपतीचा जप करीत बसला होता। स्वामी त्यावेळी खाटेवर बसले होते। तिथे शिवबाई सेवेकरीणी होती। बाळप्पा नाम जप करत होता हे पाहून तिच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते आणि स्वामींशी बोलता बोलता तिने विचारले, स्वामी बाळप्पा काम करतोय, तो तर तरट विनतोय। स्वामींच्या बोलण्याचा अर्थ शिवबाईच्या समजला नव्हता। तिच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न चिन्ह झळकली होती। तिला कदाचित असे वाटण्याची शक्यता होती की बाळप्पा खरोखरच तरट विनत आहे, परंतु स्वामींचे उत्तर ऐकून बाळप्पा मात्र अंतर्मुख झाला होता। स्वामीवर त्याची नितांत श्रद्धा आणि भक्ती होती। आपण गणपतीचा नाम जप करीत असूनही स्वामी असे का बोलले याचाच तो दिवसभर विचार करीत होता। तरट म्हणजे गोंदपाट, तरटाचा फारसा असा उपयोग होतच नाही, पण स्वामी असे का म्हणाले? तो तरट विणतोय। बाळप्पाला त्याच वेळी दूरून ढोलकीचा आवाज ऐकू आला। स्वामींच्या दर्शनाला पाहता भाविकांची रांग लागली होती आणि त्या गर्दीतूनच बाळप्पाने दूरवर पाहण्याचा प्रयत्न करीत होता। त्याला झांजा व ढोलकी वाजवीत येणाऱ्या मांडवे आणि वेडी सोनारीन दिसली होती। दोघेही वाजवत आणि गात स्वामींकडे येत होते। ज्ञानबा तुकाराम बोडकीचं काय काम, ज्ञानबा तुकाराम बोडकीचं काय काम। त्या दोघांचा नाच पाहून उपस्थितांची करमणूक होत होती। लोक हसत होते, पण त्यांची त्या दोघांना जीवांना पर्वा नव्हती। यानंतरची कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।